परंतु फक्त केवळ राजकारण करायचं, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सर्व सूचना हरकती यांचा विचार केला जाणार आहे। त्यामुळे प्राथमिक अधिसूचना म्हणजे निर्णय असं समजून आरोप करणं हे चुकीचं आहे। आणि म्हणून नक्की यामध्ये जर सहकार्याची भूमिका जर घेतली असती तर नक्की त्या लोकांना, धारावीच्या लोकांना फायदा झाला असता। जसं मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला, तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे। कारण आज परिस्थिती पाहिल्यानंतर काय परिस्थितीमध्ये माणसं राहत आहेत हे पाहिलं पाहिजे। आणि या धारावीतल्या लोकांना, खरं म्हणजे या रहिवाशांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर त्यांच्या विरोधात तरी आरोप करणं चुकीचं आहे। आज ज्या परिस्थितीमध्ये ते राहत आहेत तिथे जो धारावी प्रकल्प आहे SRA मध्ये, मला वाटतं सिंगल खालच्या ग्राउंडला मिळतं, वरच्याला मिळत नाही घर। परंतु हा पहिला प्रकल्प आहे की सर्वांना घरं त्याच्यामध्ये मिळणार आहेत। म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो कोणी असेल माळा, सगळ्यांना घरं, सर्व लोकांना घरं देणारा हा सगळ्यात पहिला भारतातला पहिला प्रकल्प आहे। पात्र अपात्र सगळ्यांना, फक्त पात्र माणसाला NC2 तिथे जे दुकानदार आहेत, जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना तिथे मिळेल। जे अपात्र आहेत त्यांना काहीतरी 10 किलोमीटरच्या परिघामध्ये रेंटल स्कीम मध्ये घरं मिळतील। परंतु त्यांना विकत घेण्याची देखील मुभा आहे, विकत घेण्याची मुभा देखील ठेवलेली आहे। आणि TDRचा जो विषय आहे, यामध्ये TDRचा जो विषय आहे त्यामध्ये देखील टेंडरमध्ये मला वाटतं 50% TDR त्याच्याकडून, कारण TDR जनरेट होणार तिथं मला वाटतं ह्याचं हाईट रेस्ट्रिक्शन आहे, फनेल झोन आहे, त्यामुळे तो वरती जाऊ शकत नाही, हे हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे। आणि त्यामुळे TDR जनरेट झालेला त्याला मार्केटमध्ये विकल्याशिवाय प्रकल्प होऊ शकत नाही। ही वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे। आणि त्यामध्ये 50% TDR त्याच्याकडून घेण्याची त्याच्यात अट होती, ती परत निगोशिएट करून काहीतरी 40%वर आणली आहे, 40% वर। आणि जर त्यांनी 40% TDR दिला नाही तर त्याला दुसरीकडूनही TDR घेता येतो। लोणाचे बरोबर आहे की आपको मालूम होगा। आणि दुसरं डिजिटल हे केलंय TDR, आणि म्हणजे काय म्हणतो त्याला, डिजिटली तो मॉनिटर करता येईल, कुणालाही ते बघता येईल, ट्रान्सपरंट आहे, डिजिटल आहे। TDR असं लपवून छपून ठेवतात, डिजिटल प्लॅटफॉर्म दिलाय। आणि म्हणून त्याचबरोबर जे एक अप्पर लिमिट देखील आहे की किती टक्क्यापर्यंत, अप्पर लिमिट पण 90% केलेलं आहे। त्यामुळे सगळं जे आहे, आणि तिथे SPV आहे, फक्त अदानी नाही, सरकारला देखील त्यातले 20% जो आहे तो प्रॉफिट झाला तर 20% सरकारला देखील आहे। आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे, हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। यात 10 लाख लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे। आणि जे लोक उद्या त्यांना समजलं की हा विरोध कशासाठी होतोय, तर मोर्चा तिकडे काढण्यापेक्षा मोर्चा उलट्या दिशेने पण जाऊ शकतो। कारण किती दिवस, किती वर्ष राहणार ते अशा परिस्थितीमध्ये। आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन की धारावीकर ज्या काही नरक यातना भोगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढलं पाहिजे। धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे। धारावी हा आशिया खंडातली झोपडपट्टी न राहता जगातले लोक बघायला आले पाहिजे की धारावीचा विकास कसा झाला आणि धारावीकरांचं जीवन सुसह्य कसं झालं। मला वाटतं तिथं 300 का 350 देतात, त्याच्यामध्ये 300 SRA मध्ये मिळतं, आता इथं 350 स्क्वेअर फीट देण्याचा देखील निर्णय त्या याच्यामध्ये झालेला आहे। एकूणच आपण जर म्हटलं तर काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात आणि त्याला असं आपण म्हणतो चाहिए खर्चा निकालो मोर्चा। असं पण आहे ना वृत्ती काही लोकांची
मग कोणीतरी मध्ये मीडियाला स्टेटमेंट दिलंय, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला 1 वर्षापूर्वी तो तिथं मिटिंगला होता. हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे. आणि म्हणून याच्यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि या धारावीकरांचं जे काही जीवन आहे, हे आज ज्या पद्धतीने जगतायत, त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं असेल तर एक सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. याच्यावर कुणालाही आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता कामा नये. जे काय ट्रान्सपरंट आहे त्या सगळ्या बाबी इथे आहेत. सूचना हरकतीला अजून वेळ आहे आणि ते न करता मोर्चा काढून काहीतरी दबाव आणायचा, मग नंतर बोलणी होईल, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये मी आता जास्त जात नाही.